दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचाराचं 269 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. स्त्रिया सजन विजन होवावे. मागील वचन अभोक्त्या म्हातारीचे या परी असावे असं सांगितलेलं आहे. आणि या वचनापासून स्त्रियांचे जे काही वचन आहेत, स्त्रियांनी कशा प्रकारे आचरण करायचं आहे, हा संदर्भ पुढील काही वचनांमध्ये स्वामींनी निरूपण केलेला आहे. यामध्ये 268 ते 277 वचन जे आहेत, यामध्ये स्त्रियांचा आचार सांगितलेला आहे. 268 ते 277 ही वचनं जी आहेत, त्या वचनांमध्ये स्त्रियांनी कशा प्रकारे आचरण करायचं आहे, आचरण करताना कोणती दक्षता घ्यायची आहे, हे या निरूपणांमधनं स्वामींच्या वचनातनं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतं. येथूनही म्हणितले ते म्हातारी असेची घडले, म्हणजे शांताबाईसांना स्वामींनी सांगितलेला जो आचार आहे तो घडलेला आहे. आणि त्या शांताबाईसांच्या आचार प्रणालीमध्ये बघितलं असताना स्वामींनी पुरुषांना जसा आचार थोडा सांगितलेला असेल तो तसा आचार नाही आहे. तो त्यांना झेपेल, त्यांना तो करता येईल अशाच प्रकारचा आचार सांगितलेला आहे. एरवीही स्वामी काय करतात, जीवाला जे शक्य आहे तेच सांगितलेलं आहे बरं का. कोणी म्हणेल की बाबा आम्हाला ते शक्य होईल का, तसं तर जीवास जे शक्य आहे तेच निरूपण केलेलं आहे. वेगळं असं काही निरूपण देवाने केलेलं नाही आहे. खूप काही कठीणातलं कठीण तुम्हाला आचरण सांगितलेलं आहे असं सुद्धा नाही आहे. जर का ते तुम्ही करायला लागलात तर तुमच्यासाठी तो आचरण भाग जो आहे तो एकदम सोपा आहे करायला लागल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांना विशेष काळजीवाहू आचार स्वामींनी विहित केलेला आहे. आणि ते जे वचन बघितलं या आधीचं अभोक्त्या म्हातारीच्या परी असावे, तर स्त्रियांनी कशा प्रकारे आचरण करायचं आहे, कशा प्रकारे राहायचं आहे, वस्त्र कशा प्रकारचे असले पाहिजेत, दिसलं कशा पद्धतीने असलं पाहिजे, अशा प्रकारचं जो काही आचार आहे तो या वचनामध्ये सांगितलेला आहे. वचनाचा अर्थ जरी आपण एक वेगळा केलेला आहे तरी सुद्धा, म्हणजे विधवा स्त्रियांसारखं वगैरे, तर ती त्याच्यामध्ये स्वतःला कसं दाखवायचं आहे आणि कसं लोपायचं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकंदरीत तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नसावा, म्हणजे तो आपण ओढवून नाही घ्यायचा. तो आपल्या कुशलतेने आपलं काही नुकसान होता कामा नये, हे त्या वचनातनं कुठेतरी, म्हणजे गर्भित अर्थ आपल्याला त्याच्यातनं त्याचे बारकावे जर का बघितले तर तो अर्थ कुठेतरी आपल्याला प्राप्त होत असतो. आणि याच्यामध्ये अजून एक आपण बघूया की अभोक्ती म्हातारी म्हणजे विधवा स्त्री म्हणाले, तर विधवा स्त्री कुठल्याही कार्यामध्ये पुढे असते की मागे असते? मंगळ कार्य असेल काय असेल ते आपली मागे मागे असते. तसं आपण स्वतःला प्रदर्शित करू नये हा एक अर्थ आपण कालच्या सत्रामध्ये बघितलेला होता. म्हणजे त्या ठिकाणी आपण स्वतःला लोपून असावं. दिसलो कोणाला पाहिजे, आपण परमेश्वराला दिसलो पाहिजे आचार करताना. एरवी प्रदर्शन जर का तुम्ही केलं तुमच्या आचाराचं तर ते कोणाला दिसेल? देवाला दिसणार नाही. प्रदर्शन जे असतं आपल्या आचाराचं ते देवाला दिसत नाही, ते जीवांना दिसतं. आणि ईश्वरासाठी जे आचरण करतो ते फक्त ईश्वराला दिसतं, ते इतरांना कोणाला दिसणार नाही. आणि म्हणून इथे आजचं जे वचन आहे, स्त्रिया सजन विजन व्हावे, तर अशा प्रकारे स्त्रियांनी आचार करत असताना
विजनाला कुठे बसावे बरं, विजनाला कुठे जावे, कुठे म्हणजे भिक्षुक मंडळी असतात ते मार्गात एकदा घोक वगैरे झाला की ते रानामध्ये जातात. जेवढा एकांत मिळेल तेवढा चांगला असतो. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी इतर कसलाही आवाज येत नाही, कोणी अन्य वार्ता करणारं नसतं, कोणी बडबड करणारं नसतं, जेणेकरून अधिक वेळ जो आहे तो शास्त्र चिंतनामध्ये जातो. मग कालचा अभ्यास असेल, आजचा अभ्यास असेल, याचं किंवा मागील जे काही उजळणी असेल ही सर्व त्याच्यामध्ये विजनामध्ये केल्या जाते. आणि विजनी जात असताना सोबतही काही त्या जाळीदार असतात, एका जाळीचे एकाच घोकाचा अभ्यास करणारे जे असतील, मग कुठेतरी त्यांची धर्मवार्ता चर्चाही होते. पण शक्यतो पुरुष व्यक्ती जो आहे तो एकांतामध्ये एकटा विजनाला तो जाऊ शकतो. मग स्त्रियांना सुद्धा तोच आचार आहे का? न स्त्रिया सजन विजन होवावे. स्त्रियांनी सजन विजन याचा अर्थ आपण बघूया पुढे. किंवा स्वामींनी म्हटलं की स्त्रियांना पुरुषाहुनी असावे, तर पुरुषांना जो काय एकला विजया ह्या वचनाचं अनुपालन करायला सांगितलं, स्त्रीला सुद्धा त्याच वचनाचं अनुपालन करता येईल का? न स्त्रिया सजन विजन होवावे, त्यांना असं एकटंच विजनाला जाता येणार नाही. असे विविध वचन आणि त्यानुसार या वचनाचा संबंध त्या वचनाशी जोडायचा आहे. स्त्रिया सजन विजन होवावे, का तरी भलतेत असावे, म्हणजे कुठेही असावं का स्त्रियांनी विजनाला? ना जनपदीची निस्पृहता स्थान पाहुणी असावे, जिथे जन लोकांचा संपर्क आहे, जे जन लोकांचं अस्तित्व आहे, अशा ठिकाणीच त्यांनी विजनाला जावं. एकदम एकांतामध्ये विजनाला शास्त्र चिंतन करण्यासाठी जाऊ नये. सजन विजन होवावे म्हणजे जिथे लोक आपल्याला पाहतील. म्हणजे विजनाला बसत असताना कसं बसायचं? लोकांना आपण दिसलो पाहिजे आणि आपल्याला सुद्धा लोक दिसले पाहिजे. आपण लोकांकडे बघत बसायचं नाहीये, कारण की ते बघत बसला तर तुमचं लक्ष विचलित होईल. कोण काय करतंय, कोण काय करतंय, आपलं शास्त्रचिंतन बाजूलाच राहील. तुम्ही वचन पाठ करायला बसता, तुम्ही थोडा वेळ एका सेकंदासाठी असा मोबाईल उघडून बघायचा. तुमचा 1 तासाने जेव्हा मोबाईल बंद होईल तेव्हा 1 तास झालेला असेल. 1 तासात आपले किती वचन पाठ होऊ शकतात? म्हणजे किती लक्ष विचलित होऊ शकतं. एखादी हालचाल आपण बघत राहिलो, त्या हालचालीचं चिंतन अभ्यास करत राहिलो, हे चिंतन राहून गेलं इथे. म्हणून आपल्याला ते दिसावे हेच फक्त त्याच्यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे. वाचून आपण त्यांच्याकडे बघत बसायचं नाही की जन लोक काय करतायत, कसं हे करतायत. तुम्ही स्थानवंदन करायला जाता, तिथे स्मरणाला बसता. आता हे सगळ्यांसाठीच आचार आहे. तर तिथे काय करतो आपण? स्मरण करतो. कसं करतो? डोळे उघडे ठेवून की बंद करून? बंद करून झोप लागून जाते. प्रवासात थकून वागून आलेलो आहे. शक्यतो सगळ्यांना आपण तेच सांगितलंय. निरोपणाच्या आधी काय करायचं? डोळे बंद करून स्मरण करायचं सांगितलेलं आहे. पण डोळे बंद केले की झोप लागते आपल्याला. परंतु डोळे उघडे ठेवले तर काय होतं? स्मरणच होत नाही आपलं. स्थानाच्या ठिकाणी आपण येणारी लोक कशी दंडोत घालतायत, कसा विडा वाहतायत, कसा नारळ फोडतायत, कोण अगरबत्तीच पेटवतंय, आपलं सगळं लक्ष त्यांच्याकडे असतं. डोळे उघडे असल्यामुळे हे सगळं नाम परमेश्वराचं आहे आणि स्मरण मात्र लोकांचं सुरू आहे आपलं. तसं असता कामा नये. स्मरणाला बसायचं. आपल्याला लोक समोर दिसत आहेत, परंतु लोकांना बघत बसायचं नाही. डोळे बंद करायचे, नामस्मरण चालू. त्यांच्या हालचाली जेवढ्या तुम्ही बघाल, डोळे बंद का करायचे असतात? स्मरण करताना डोळे बंद करणं हा काय विधी नाही आहे, किंवा डोळे बंद केल्यामुळे खूप मोठी योग्यता लागते असं नाही. डोळे का बंद करतात? की जेवढी तुम्ही दृश्य बघाल तेवढे विचार तुमच्या मनामध्ये नव्याने तयार होतात. आणि जेवढे विचार तयार होतील म्हणजे अनेक तुमच्या मनामध्ये सामावलं जाईल. आणि त्याच्यामुळे पुढे काय होईल? अनंत जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये येणारच नाही, किंवा असलेलं पण बाहेर जाते.
आणि म्हणून ही सगळी सुरुवात जी असते ही डोळ्यांनी आणि कानाने होत असते. डोळे बंद करता येतात पण कान बंद करता येत नाही. परंतु एखाद्या ध्यान अवस्थेमध्ये जर का तुम्ही गेलात, स्मरण म्हणजे काय, जिवंतपणा नाहीये, स्मरण म्हणजे समर्पितपणा आहे. तुम्हाला तुमच्या आसपास काय होतं एका विशिष्ट वेळाने तुम्हाला कळलंच नाही पाहिजे, तुम्हाला त्याचे आवाज नाही आले पाहिजे, काय ऐकू नाही आलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही त्या ध्यान अवस्थेमध्ये जाणं आवश्यक आहे. तसं स्त्रियांनी विजनाला बसताना त्यांना जनलोक दिसले पाहिजेत आणि जनलोकांना सुद्धा ते दिसले पाहिजेत. म्हणजे काही घातपात वगैरे काय होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना दिसलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण सुद्धा जर काही त्यांना मदतीची हाक दिली तर आपलाही आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे किंवा ते दृश्य त्यांना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे आता कुठे रानावनात कुठेतरी विजनाला बसल्यानंतर हिंस्र श्वापद वगैरे यांचाही संपर्क येत असतो बरं का. काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बिबट्या वगैरे हे असतात, ह्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. आपण जर का विधीमध्ये असू, परत एक लक्षात घ्या, आपण जर का विधीत असू तर आपल्याला असा कुठलाही प्रसंग आपल्यावर येणार नाही. परंतु त्या ठिकाणी विजनी बसताना सुद्धा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं असतं. आता मी समजा कुठे असेल तर तिथे मला जर का सकाळी वगैरे थोडंसं पायी चालत जायचं असेल तर मी ते विचारून घेतो त्या भागात कुठे बिबट्या वगैरे काय आहेत का. ज्या प्रदेशात आपण चाललेलो आहोत तिथे ते विचारणा झाली पाहिजे. इथे काही साप वगैरे निघतात का, वाघा सापाची संभावना ज्या ठिकाणी आहे वांचून ते तिथे आहेतच असं ठिकाण निवडायचं नाही. नाही तर त्या जंगलात वाघ सोडलेला आहे आणि आपण विजनाला जाऊन बसलो की देवाचं नाव घेतलं की काय होत नाही, तर तसं नाही. आमच्या स्वामींनी श्रुतदृष्ट चुकवायला सांगितलेलं आहे. म्हणजे ती सुद्धा माहिती काढून त्या भागात विजनाला जायचं आहे किंवा एकांत अटन करायचंय पुरुष व्यक्तींसाठी पण, तर त्या भागाची एक एकंदरीत माहिती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सजन विजन म्हणजे त्या जनलोकांचा आपल्या आपण दृष्टिक्षेपात असलं पाहिजे आणि तेही आपल्या दृष्टिक्षेपामध्ये असले पाहिजे. या संदर्भामध्ये स्वामींनी जी काही निरूपण या वचनाचं केलेलं आहे ते आमच्या साधाईसांना स्वामींनी हे निरूपण केलेलं आहे. काही वचनांचं उत्तरार्ध 282 क्रमांकाची लीळा येते. तथा आटन विधी निरूपण. सर्वज्ञ म्हणतले साधे हो तुम्ही एकली जाऊ जाणार. म्हणजे तुम्ही एकटे जाऊ शकाल का. कारण की स्वामींनी त्यांना सांगितलंय की आता आम्ही पुनर्पी दर्शन तुम्हाला प्रतिस्थान म्हणजे पैठण या विभागामध्ये देऊ. आता तुम्हाला आम्ही निरोप देत आहोत, परंतु तुम्ही एकटे जाणार, एकटे जाऊ शकाल का तुम्ही. नाजी नेणे ते म्हणतात नाही मी एकटे तर नाही जाऊ शकत. मग गोसावी विधी विहिला प्रतिस्थान पर्यंत गाव सांगितले. स्वामींनी विधी विहिला, प्रतिस्थान पर्यंत गाव सांगितले म्हणजे पैठण पर्यंत कशा पद्धतीने कुठल्या रस्त्याने जायचंय, कुठली गावं मध्ये लागणार आहेत हे सर्व स्वामींनी सांगितले. आजही ज्यांना आटन करायचं असेल तर ते गाव त्याची निश्चिती आहे, तिथे किती कोण उपदेशी आहेत का. आधीच्या काळात ठीक होतं पण आता अलीकडच्या काळात काय झालं, सगळेजण थोडंसं म्हणजे मांसाहार करण्याचा प्रकार जास्त वाढला. कुठल्या घरी भिक्षा मागावी कुठल्या घरी नाही हा थोडासा संदेह निर्माण होत असतो. आधीच्या काळामध्ये कसं निश्चिती होती, हे घर आहे म्हणजे हे मांसाहार न खाणारं घर आहे, पक्के होते ते लोक. आता तसं काही राहिलं नाही. आणि म्हणून ज्या गावामध्ये चाललोय त्या गावात काही नपाळता आहे का, नपाळत्याचं ते गाव आहे का, एखादं गाव अमक्या अमक्या विकल्पाच्या निमित्ताने प्रसिद्ध असतं, मग त्याची माहिती आपण काढून त्या गावामध्ये भिक्षा करायची की नाही करायची किंवा भिक्षेची घरं कशी आहेत काय आहेत. काही लोकही तिथले उपदेशी व्यक्तीला संपर्क केला तर ते बरोबर सांगतात की हे एवढ्या घरी तुम्ही भिक्षा मागू शकता. घर न निवडीत भिक्षा की जे असं स्वामी सांगतात, परंतु हिंसेची घरं चुकवावी हा सुद्धा एक निर्णय जो आहे तो पंथामध्ये येतो. म्हणून ह्या दक्षता आपल्याला घ्याव्या लागतात.
आमचे एक स्नेही होते, ते मुंबईकडे आले, ते म्हणे मी इथे भिक्षा मागतो. मग कोणाकडे मागता? म्हणे कोणाकडे, कुठल्याही घरी जायचं भिक्षा मागायची. म्हटलं तसं करू नका. गावाकडे लोक कसे असतात, सांगतात, थोडं त्यांना जाणीव असते. पण शहराकडे त्यांना वाटेल कोण आलंय काहीतरी मागायला, देऊन टाका. मग त्यांच्याकडे काही बनलेलं असेल, खाद्य बनलेलं असेल वगैरे, तरी ते वाढतील. पण गावाकडे तसं नाही. ते गावाकडे सांगितलं जातं की आमच्याकडचं चालणार नाही तुम्हाला. तर आपल्याला हे शहरामध्ये ही दक्षता घ्यावी लागेल. मग त्यांना म्हटलं मागायचंच असेल तर तुम्ही उपदेशांकडेच मागा. मग तिथे तुम्हाला थोडंसं घर निवडावं लागेल. परंतु अमक्याच उपदेशाकडे जायचं, तमक्या उपदेशाकडे नाही जायचं, असं घर निवडायचं नाही. सगळ्यांकडे जायचं. चातुर्वर्ण्य म्हणजे काय? जे चतुर्वर्णी आपल्या पंथामध्ये चारही वर्णाचे उपदेश आहेत, तिथे स्वामी सांगतात की चारही वर्णाकडे जा. काही काही लोक आम्हाला उपदेशी व्यक्तींची ओळख सांगताना ते सांगतात, हे ते अमके अमके ना, ते त्यांचं आडनाव काय, ते आडनाव सांगतात आणि जातही सांगतात. ते मी त्यांना सांगतो जात का सांगतात, फक्त आडनाव सांगा मला. ते जात का सांगतात? कारण की ते त्यांना त्या हीनत्वाच्या दृष्टीने बघत असतात. किंवा काही लोक त्यांचं जात सांगतात म्हणजे ते उच्च आहेत, म्हणजे मोठे आहेत, अमके अमके जातीचे आहेत वगैरे. ही जात सांगायची काही गरज नाही. आपल्याला फक्त ते उपदेशी आहेत हेच जास्त महत्वाचं आहे. आणि ते धर्म आचरण करतात की नाही करतात हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बस एवढीच गोष्ट आपल्याला पाहिजे असते. मग अशा चातुर्वर्णी घरी तुम्ही आत्ताचा निर्णय हा की तो त्या उपदेशांच्या, प्रत्येक कुठल्याही जातीचे उपदेशी असो, त्यांच्याकडे आपण भिक्षेला जायचं आहे. आणि हे आटनाचा जो आपण थोडासा एक संदर्भ घेतो आहोत की कुठल्या ठिकाणी जायचंय, तुमचं आटन एक निश्चित असलं पाहिजे. एक तर स्थानक्रमे आटन असतं, जसं आपण पदयात्रा करतो, स्थान करत करत. एक गाव निमित्त असतं, म्हणजे कुठल्या गावाला जायचं, आम्हाला पैठणला जायचं, तर मध्ये जेवढी गावं लागतात त्या पद्धतीने ते आटन करत जायचं. एक निरुद्देशी आटन आहे, म्हणजे ज्यांना कुठलंही वेगळं साध्य नाही आहे, कुठल्याही प्रकारचा आश्रय त्यांना नाही आहे, ती व्यक्ती आपली झोळी घेऊन निघाली. कुठे जायचंय, कुठे काही निश्चिती नाही. सकाळी उठल्यानंतर ज्या दिशेला तोंड आहे त्या दिशेकडे, फक्त जिकडून आलं तिकडे नाही जायचं, जिकडे तोंड आहे तिकडे जायचं. ह्याला म्हणतात आटन. निरुद्देश, फक्त ईश्वर भेटीच्या हेतुस्तव ते सर्व चालणं आहे, अशा पद्धतीचं एक आटन आहे. आणि एक हरण्याटन आहे, मामाजींनी सांगितलं आम्हाला. हरण्याटन म्हणजे हरिण कसं पटापट पळतं की नाही, तसं आपलं एक आटन असतं. गाडी घेऊन जर का आपण गेलो देव करायला की ते पटापट पटापट, म्हणजे पदयात्रेतले जे लोक आहेत ते निवांत असतात, एकदम शांतपणे देव करा, स्थान करा वगैरे. आणि जे गाडी घेऊन गेलेल्या लोकांची घाई वेगळीच असते, पटापट पुढच्या स्थानाला जायचंय. मी म्हटलं हे तर असे उत्तर पंथाला पोहोचून जातील हे लोक लवकरच. तिथे गेल्यानंतर पण आपण काय म्हणू, पुढे आमच्या दत्तात्रय नाही भेटायला जायचं, चला पटकन इथून स्वामींच्या इथून. म्हणजे हे काय आहे, अशा प्रकारचं स्थानवंदन जे आहे ते ठीक आहे की तुम्ही भरपूर स्थानं होतात तुमची, पण अशा पद्धतीचं आटन असता कामा नये. त्याच्यासाठी आमच्याकडे गावाची निश्चिती आहे आणि त्या ठिकाणी एक एक मुक्काम तरी एका गावाला झाला पाहिजे. आणि उद्या निघाल्यानंतर गावाची निश्चित नाही की कुठल्या गावाला मुक्काम होणार आहे, प्रत्येकाचं चालणं वेगळं असणार आहे. आणि म्हणून इथे स्वामी त्यांना काय करतात, प्रतिस्थानपर्यंत गाव सांगितले. इथे ती त्यांना सोयीस्कर जावं, पैठणला पोहोचणं, आणि पुढे कुठलं गाव लागणार आहे ते विचारावं की आमचं गाव पुढे आहे का, आता कुठल्या रस्त्याला, या रस्त्याला आहे, हा चला. मग त्या गावाला पोहोचल्यानंतर परत विचारायचं की पुढचं गाव, आमकं गाव कुठल्या रस्त्याला आहे, ते या दिशेला आहे. अशा पद्धतीने ते पैठणला पोहोचणार आहेत. साधे हो आटन ते निरुद्देशे करावे, गावनी गावा जाईजे. स्वामी सांगतात आटन कसं करावं, निरुद्देश, कुठल्या प्रकारचा उद्दिष्ट वेगळा नसावा, फक्त ईश्वर भेटीचा उद्दिष्ट. कारण की सांगितलं की आमचे स्वामी सुद्धा काय करतात, गावनी गावा जातात, परिभ्रमण करतात, आणि काय करतात, वाडोवाडी जीवाला गिवसतात. म्हणजे परमेश्वर हे परिभ्रमण करणारे आहेत, एका ठिकाणी थांबणारे नाही आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्यांच्या त्या परिभ्रमणामध्ये कधीतरी ते आपल्याला भेटतील किंवा आपल्याला भेट द्यायला येतील. कदाचित आपली योग्यता जर का वाढली वगैरे, किंवा योग्यता वाढवायची असेल
तर यदा कदाचित आपल्याला ते भेट द्यायला येतील. आपण एकाच जागी बसून असू तर भेट देणार नाही, परंतु त्यांच्या शोधार्थ निघालेलो असू, आपल्याला कोणी जर का म्हटलं ते आमके आमके तुम्हाला शोधत होते, तर आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो की नाही लगेच? हा, तुम्ही बघत होते, मला शोधत होते. तसं परमेश्वराला आपण शोधतोय असं जर का परमेश्वराला कळालं तर निश्चितच ते सुद्धा आपला शोध घेत आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि म्हणून ते निरुद्देश करावे असं का सांगितलं? उद्दिष्ट तर आहे, पण स्वामींचं सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की दुसरं कुठलं उद्दिष्ट ठेवू नका, केवळ आणि केवळ तेच उद्दिष्ट ठेवा. कामात काम म्हणतो ना आपण, ते कामात काम नको. की एखाद्याला म्हटलं की आम्ही खास तुम्हाला भेटायला आलेलो आहोत, तर त्या व्यक्तीला आनंद होतो, पण त्यांना कोणीतरी सांगितलं हे इथे नातलगांकडे आलेले म्हणून तुम्हाला भेटायला आले, ते तिकडून धरून काय तुम्हाला भेटायला आले तर असं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उद्दिष्ट आहे, काहीतरी कामात काम आहे त्यांचं, या शहरामध्ये काहीतरी काम आहे म्हणून ते आले. आणि ते म्हणताना आम्ही खास मंदिरामध्ये त्यासाठी आलेलो आहे, घरून निघालो, परंतु त्यांचं काम काहीतरी वेगळं असतं. तसं असता कामा नये. उद्दिष्ट हे एकच असलं पाहिजे आणि ते ईश्वर भेटीचं. दुसरं कुठलं उद्दिष्ट असेल तर परमेश्वर पण दुसरं कुठलं तरी उद्दिष्ट काढून आपल्यापासून लांब जातील. गावोनी गावा जावे, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं. उदयाची उठी जे, सकाळीच उठायचं आहे. मार्गी उभ्या ठाकीजे, सांगा तू पाहिजे. मार्गी उभ्या राहिजे म्हणजे रस्त्यावर उभे राहा थोडा वेळ, आणि उदयाची उठीजे म्हणजे सकाळीच प्रवास सुरू झाला पाहिजे. कधी? सकाळी, पण काळोख गेल्यानंतर. सकाळी काळोख असतो ना, उन्हाळा असेल तर 6 वाजता उजेड असतो, 5:45 पासूनच उजेड असतो. आणि जर का हिवाळा असेल तर कधी कधी 6:30 पर्यंत सुद्धा काळोख असू शकतो, परंतु 6 नंतर शक्यतो काळोख हा निघून जातो. मग तो प्रवास कधी केला पाहिजे आपण? अवेळ, सवेळ आणि दुपार हे चुकवून तो प्रवास अटन केलं पाहिजे. खूपच आवेळी नको, सवेळी म्हणजे एकदम सकाळी पण नको, आणि दुपार. आणि 3 सणाची जी संध्याकाळची वेळ आहे, काळोख पडण्याच्या आधी. काळोख पडल्यानंतर प्रवास सुरू झाला पाहिजे अटन, आणि काळोख पडण्याच्या आधी अटन थांबलं पाहिजे. असं काळोख टाळून आपला प्रवास होणं आवश्यक आहे. आणि दुपारची एक वेळ आहे, डोक्यावर ऊन असतं, मग अशा वेळेला सुद्धा थोडंसं आपण तामस काळ वगैरे तो आहे, त्या वेळेला आपलं विजन झालं पाहिजे, स्मरण झालं पाहिजे, जेणेकरून तामस काळाचा जो असर आहे, प्रभाव जो आहे, तो आपल्या अंतःकरणी होता कामा नये. म्हणून इथे त्रिविध काळ जे आहेत ते चुकवायला सांगितलेले आहेत. आणि उदयाची उठी जे म्हणजे सकाळीच प्रवास सुरू का करायचा? सकाळी ऊन नसतं, किंवा जे असतं ते तुमच्या शरीराला उपयोगी ऊन असतं, डी जीवनसत्व त्याच्यातनं मिळतं. तर त्या प्रवासामध्ये तुम्ही थकता कमी. पहिल्या 1 तासामध्ये तुम्ही 5 किलोमीटर चालून जाऊ शकता. त्याच्यानंतर पुढचे जे 5 किलोमीटर आहे त्याला तुम्हाला 1.25 तास ते 1.5 तास पण लागू शकतो. परंतु सकाळी उन्हाच्या आधी जर का प्रवास केला तर तुम्हाला थकवा कमी येणार आहे, आणि म्हणून सकाळी लवकर प्रवास सुरू करायचा आहे. मार्गी उभ्या ठाकायचे, सांगा तू पाहिजे. सांगात बघायचा म्हणजे स्त्री जर का आहे तर त्यांनी काय करायचं? स्त्री सांगात बघायचा, कोणी चालणारे आहेत का. आता तसं काही योग नाही, चालणाऱ्या लोक, प्रवासामध्ये चालणारे लोक भेटत नाही. तर इथे आता सगळे गाड्यांनी, वाहनाने प्रवास करतात, त्याच्यामुळे चालत प्रवास करणारे आत्ताच्या काळात भेटणार नाही. पण आधीच्या काळामध्ये कसं होतं? चालता प्रवास असायचा. मागिले म्हणती पुढीलाची, पुढीले म्हणती मागिलाची. असं चालायचं आहे की काही परिवार आहे तो चालतो आहे, आणि काही परिवार मागे चालतोय, काही परिवार पुढे चालतोय. आपण असं चालायचं की मागच्यांना वाटलं पाहिजे पुढचे जे चालतायत त्यांच्यामधलीच ही व्यक्ती आहे, ती मागे पडलेली आहे. मागच्यांना असं वाटलं पाहिजे की ही मागे जे चालतायत आपल्या, पुढच्यांना वाटलं पाहिजे की मागे जे आपल्या चालतायत त्यांच्यातली ही व्यक्ती आहे, ही थोडी वेगाने चालते आहे. कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की हे एकटे आहेत. इतकं बेमालूमपणे त्यांना कळणार नाही, अशा पद्धतीने प्रवास आपला झाला पाहिजे. ऐसिया जाऊ लागिजे, अशा पद्धतीने आपण प्रवास केला पाहिजे. शिवना चिंचना आपला मोटाळा गावाबाहेरी घालीजे, म्हणजे चिमण्या जेव्हा चिवचिवाट करतात, जेव्हा उजेड
सुरुवात होते, अरुणोदय होतो त्यावेळेला, उजेडाची सुरुवात होते पूर्व दिशेला, त्यावेळेला सिवना सिंचना म्हणजे चिमण्या ज्या असतात त्या चिवचिव वगैरे करतात. अशा वेळेला आपला मोटाळा म्हणजे देहरूपी जे गाठोडं आहे आपलं, ते आपण गावाबाहेरी घालीजे, म्हणजे गावाबाहेर निघावं. याचा अर्थ काय झाला? स्त्रियांनी मुक्काम कुठे करायचा आहे? गावामध्ये केला पाहिजे, गावाच्या बाहेर मुक्काम नाही. गुरुवे शिवार भरती, माणुसे रान भरती, ऐसिया आपण जाऊ लागे. म्हणजे दोन्ही आहे की बाबा, जेव्हा गुरुवे वगैरे असतात म्हणजे गुरं ढोरं जे असतात ते संध्याकाळच्या वेळेला काळोख व्हायच्या आधी गावामध्ये परततात, त्यावेळेला आपण परतायचं. आणि सकाळच्याच वेळेला ते गावाच्या बाहेर पडतात, चरायला त्यांना घेऊन जातात, त्यावेळी आपण सुद्धा बाहेर पडायचं. म्हणजे दोन्ही वेळा ह्या साधता आल्या पाहिजे. झाडातळी विजन कीजे, अति असुरे स्थानी नसावे. झाडातळी विजन करावं, आणि अति असुरे स्थान म्हणजे नपाळ त्याचं की हिंसक ठिकाण ते असता कामा नये. बाई देवळी निद्रा न कीजे, कवाडाच्या देऊळ जर असेल तर त्या मंदिरामध्ये मुक्काम करायचा नाही. नपाळत्याचं मंदिर आहे आणि तिथे भजन पूजन चालतं, तिथे ते मुक्काम करायचा नाही स्त्रियांनी. आणि भंगलेलं जरी असेल देऊळ, तिथे भजन पूजन काही चालत नाही, परंतु त्या ठिकाणी त्या देऊळ थोडं एकांतात असेल किंवा ते कवाड असेल त्याला वगैरे, तर अशा ठिकाणी सुद्धा मुक्काम करायचा नाही. ऐसे एक जीव असती जे वेडी पुसी नुरेती, म्हणजे असे काही जीव असतात त्यांना वेडे पिसे काही कळत नाही. उदयाची म्हणजे त्यांच्याकडनं काही घातपात होऊ शकतो. उदयाची पहारी भिलाची पाळीयसी भय नाही. आणि सकाळच्या वेळेला जर का बघितलं तर भिल लोक जे असतात तर त्यांच्याही पाळीसी म्हणजे त्यांच्या विभागातही भय नाही. रात्री मात्र कुठेही काळोखामध्ये भय असतं, दिवसा मात्र त्यातल्या त्यात किंवा सकाळची जी वेळ आहे दुपारच्या पेक्षा 3 सणापेक्षा पण सकाळची वेळ ही थोडी भीती ही कमी असते त्या वेळामध्ये. स्त्रिया सजन विजन होवावे, म्हणजे स्त्रियांनी सजन ठिकाणी विजन जे आहे ते आपण करायचं आहे. कवाडाचा देवळी न बैसावे, विजन करत असताना कवाडाच्या देवळी बसू नये. समय स्थानी न बैसावे, जिथे खूप लोक एकत्र येतात. साधा संताची ओसरे बिढार कीजे, मग तिये दिसी गोसावी राहिले, एरी दी बीजे केले. दुसऱ्या दिवशी स्वामी तिथून पुढचा प्रवास जो आहे तो सुरू करतात. आणि साधाईसांना स्वामींनी आटण्याचा जो क्रम आहे, नियम आहेत, विधी आहेत ते या ठिकाणी निरूपण केलेले आहेत. सजन म्हणजे लोक आपण्या ते देखे, ऐसा ठाई विजन बाई आसी. स्त्रिया सजन विजन व्हावे याचा अर्थ काय बरं, म्हणजे नेमकं काय स्वामींनी सांगितलं, किंवा सजन विजन याचा अर्थ काय ना? सजन म्हणजे लोक, सजन जे चांगले जन लोक आहेत. विजन म्हणजे सजन लोकांच्या संपर्कामध्येच, दृष्टिक्षेपात जो अर्थ वचनाचा आपण बघितला तिथेच आपलं विजन हे झालं पाहिजे. लोक आपण्या ते देखे, ऐसा ठाई विजन बाई यांसी. महिलांसाठी विजन स्थळ सांगतात. लोक आपण्या ते देखे म्हणजे लोकांनी आपल्याला पाहावं, दिसू आपण लोकांना, अशा ठिकाणी अशा जागेवर विजनासाठी बसावा. दुरी गेल्या प्रमाद, का बरं? सजन म्हणजे लोक ज्या ठिकाणी आहेत जवळपास किंवा लोक आपल्याला बघतील अशाच ठिकाणी विजन का करावं? लांब का जाऊ नये किंवा एकांतामध्ये का जाऊ नये विजनासाठी? न दुरी गेल्या प्रमाद म्हणजे दूर जर का आपण गेलो तर प्रमाद म्हणजे एखाद्या वेळेस काही घातपात घडू शकतो, दोष घडू शकतो, कुठल्या कुठल्या वृत्तीचे लोक असतात, किंवा एखादा प्राणी असेल वगैरे त्याचा काही घातपात होईल, तर त्या वेळेला आपला काही प्रमाद घडू नये, म्हणजे हिंसादिकासारख्या काही गोष्टी होऊ नये किंवा विकारासारखं काही प्रमाद दोष घडू नये, हिंसा प्रमादासारखा कुठला दोष घडू नये म्हणून काय केलं पाहिजे? दुरांतर जायचं नाही. लोकांताच्या संपर्क, लोकांता असला पाहिजे पण लोकांतामध्ये नाही राहायचं. लोकांत दिसला पाहिजे अशा पद्धतीने, अशा कुशलतेने तुम्ही बसले पाहिजे. जसं ती आई असते ना, लहान मुलाला खेळायला सोडते
तर ती किती अंतरापर्यंत सोडते? ते आईला तो मुलगा दिसला पाहिजे. कुठे बाहेर खेळायला जरी घेऊन गेली आई, तरी एवढ्याच टप्प्यात ठेवते की तो आपल्याला दिसला पाहिजे. आई त्याच्यासोबत तिथे त्याच्या खेळामध्ये जात नाही, तोही इकडे येत नाही, पण त्याला पण आई दिसत असते, आईला सुद्धा तो दिसत असतो. अशा पद्धतीने हे काय आहे, हे व्यवहार स्वामींनी सांगितलेला आहे. एरवी परमेश्वर सहाय्य करणार आहेतच, परंतु इथे आपली जी काही आचार प्रणाली आहे ही व्यवहाराला धरून सुद्धा आहे. त्या ठिकाणी परमेश्वरही सहाय्य करतील, परंतु आपण सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे परीक्षा परमेश्वराची घेत बसायचं नाही. जसं मी ते नेहमी सांगतो, गंगे बुडता साधा तारिले. आपण बुडत असू तर काही तारणार नाही स्वामी, बरं का. कारण की साधा कोणासाठी बुडत होत्या? देवासाठी. आपण कोणासाठी बुडतोय? आपलं काय माहिती, देवाला सोडून सगळ्यांसाठी आपले बुडतोयच आहे आपण. त्याच्यामुळे देवाने आपल्याला वाचवला येण्याचा काही संबंध नाही. साधाईसा मात्र देवासाठी बुडत होत्या. कुठेतरी नातोबासांना तो साप चावला असता, परंतु इकडे ईश्वर विधी त्यांचा सुरू असल्यामुळे देवानेच सांगितलं जा पकडा वगैरे, त्याच्यामुळे तरी सुद्धा देव काय म्हणतात, राहू द्या. का? कारण की व्यवहारामध्ये सापाला काय सांगितलेलं आहे की कोणीतरी तुला धक्का दिला तर तू चावायचा आहे, म्हणजे त्याचा तो गुण आहे तो. मग त्या ठिकाणी परमेश्वर कुणाच्याही विषय व्यवस्थेमध्ये किंवा त्याची जी काही सृष्टी व्यवस्था आहे त्या सृष्टी व्यवस्थेमध्ये परमेश्वर काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यावेळेला आपण आपली काळजी घ्यायची. किंवा निळबट्ट भांडारेकरांना इंगळी चावली, स्वामींनी तिकडे थांबवलं पाहिजे होतं, वाचवलं पाहिजे होतं, पण सृष्टी व्यवस्थेमध्ये परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. त्याचा संदर्भ आपण बघितला की तो सन्निधानातला भोग होता, हा एक प्रकार वेगळा आहे. आणि व्यवहारामध्ये परमेश्वर काही बाबतींमध्ये, जसं तुम्ही गरम पाण्यात हात टाकला देवाचं नाव घेऊन तर काय होईल? भाजेल ना. ते कोरोना काळात काय, आम्ही देवाचं नाव घेतो, आम्हाला कोरोना होणार नाही. म्हटलं देवाचं नाव घ्या, उकळत्या पाण्यात हात टाका, काय होईल? हात भाजेल. स्वामींनी या सगळ्या बाजू आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत, म्हणून त्या सगळ्या बाजूंचा अभ्यास करायचा. उगाच देवाच्या नावाने काही करत नाही बसायचं, पण देवाच्या नावाने देवाने सांगितलेले विधी मात्र करा. आणि ते करत असताना आमच्या स्वामींनी सुद्धा लीळाचरित्र हा ग्रंथ वाचत असताना लक्षात येतं की व्यवहार सुद्धा स्वामींनी खूप ठिकाणी सांभाळलेला आहे. तो व्यवहार सांभाळूनच ते कार्य आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं की दूर जर का आपण विजनाला वगैरे गेलो तर काय होईल? दुरी गेले प्रमाद होईल. म्हणजे तो काही दोष घडायचा तो घडेल. अजून काय होऊ शकतं दुरी गेल्यानंतर? की ईश्वराच्या वचनाचं भंग आपण करतोय. आमचे स्वामी सांगतात सजन विजन व्हावे, आणि आपण गेलो दूर तर त्याच्यामुळे ईश्वर आज्ञेचं आपण उल्लंघन केलं, म्हणून तिथे परमेश्वराला सुद्धा काय होणार आहे? आपल्याविषयी रोष उत्पन्न होऊ शकतो की जो विधी सांगितला तोच विधी केला पाहिजे. आमच्या नाथोबासांनी स्वामींसाठी तांदूळ काढून आणला, 2 वेळा काढून आणला. एका वेळेला स्वामींनी तो स्वीकारला का? आणि त्यावेळी स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. दुसऱ्या वेळी पण ते घेऊन गेले, हेतू चांगला आहे, वाईट काहीच नाहीये. पण स्वामींनी म्हटलं कोणी आणला हा, कोणी वाढला, काढा बरं हे. त्यांना वाटलं काल तर स्वामींनी ग्रहण केला आणि आज स्वामी काढून ठेवायला लावतायत, म्हणजे त्या दुसऱ्या दिवशीचा जो तांदूळ जो आहे तो आज्ञे व्यतिरिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्या तांदूळाचा स्वीकार नाही. त्यावेळेला ती प्रवृत्ती नाही स्वामींची, म्हणून ते ग्रहण करण्याचं स्वामींनी त्या ठिकाणी नकारलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे कार्य करतायत ते ईश्वर प्रवृत्तीचंच कार्य तुम्ही केलं पाहिजे, आणि ते कार्य केल्यानंतर त्याच्यामध्ये पण ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं यामध्ये सुद्धा ईश्वराचीच प्रवृत्ती तेव्हाच असेल जेव्हा ती करण्याची प्रवृत्ती असेल. ती करण्याची प्रवृत्ती जर का देवाची नसेल, ते म्हणतात देवा आम्ही त्या बैलाला मुक्त करू का, स्वामींची प्रवृत्ती नाहीये. आता जर का ते तसेच गेले असते तर स्वामी रागावले, शिक्षा पण केलं असतं. परंतु त्यांनी विनंती केली, भट्टोबासादिक वगैरे यांना माहिती आहे स्वामी हो म्हटल्याशिवाय आपण काही करता कामा नाही. आणि मग तिथे
त्यांनी परत विनंती केली, स्वामींचा होकार दिसला आणि मग त्यांनी त्याला मुक्त केलेला आहे. तेच जर का श्राद्ध भोजन गृही अपराधी, तिथे स्वामींची आज्ञाच नाहीये जाण्याची, आणि ते गेले, स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी स्वामींची प्रवृत्ती आहे ते कार्य तुम्ही करायला गेलात आणि ते कार्य तुम्ही केलं तरी स्वामींचा दोष आहे. आणि तुम्ही ते करण्याचा प्रयत्न जरी केला, कार्य झालं नाही किंवा केलं नाही तरी सुद्धा त्याचा तेवढाच दोष आहे. नाथोबासांना सांगितलं साप धरा, ते गेले धरायला, धरलं नाही, धरू दिलं नाही, परंतु त्यांना योग्यता मात्र लागलेली आहे. कारण की प्रवृत्तीला आधी कारण झालेले आहेत, प्रवृत्तीला विखो झालेले आहेत, त्याच्यामुळे परमेश्वराचा दोष त्या ठिकाणी प्राप्त होतो. हे काय आहे सगळं? हे वचन पालन आहे. आणि याच्यामध्ये जर का वचन भंग केला, म्हणजे तुम्ही तुमचाच विधी तयार केला, तर ह्याला काय म्हणतात? प्रति ईश्वर. जे देवाने नियम सांगितलेले आहेत, आता परत नवीन नियम आपण काढायचे का? जे नियम सांगितले तेच पाळणं होत नाही आणि परत वरून नवीन नियम आपण काढले, एक लक्ष स्मरण होत नाही आम्हाला. महादाईसांना जे स्वामींनी सांगितलेलं आहे ते त्या काळाचंच नाहीये, ते या काळामध्ये सुद्धा आहे. आजही देव आपल्याला भेटू शकतात. स्वामींनी उपाय 800 वर्षाआधी सांगून ठेवले की एक लक्ष स्मरण, ते जे तुम्ही करा. एक लक्ष म्हणजे एक लक्ष म्हणजे ईश्वराशिवाय दुसरं कुठलंच लक्ष असता कामा नये, तो एक लक्ष आहे. आणि संख्या नामे जरी लक्ष म्हटले तरी त्याच्यामध्ये तुम्ही त्याच एका लक्षाने ते स्मरण करायचं आहे. 1,00,000 स्मरण म्हणजे 1,00,000 मनी 90, 1,00,000 गाठी 90. त्या ठिकाणी 24 दुःखेसी 24 स्मरण तुमचं झालं पाहिजे, तर तुम्हाला 1,00,000 स्मरणाने परमेश्वर भेटू शकतात. म्हणजे उपाय तो सांगितलेला आहे. आता एवढं सांगितलेलं असताना परत आपण दुसरे कुठले उपाय आपण स्वतः तयार करायचे का? नाही करता येणार. तुम्ही इथे खेटी करा, तुम्हाला देव होईल, असं कुठे सांगितलेलं आहे? आपण तो नियम तयार केला तर अशाने काय होईल? आपण दुरी जाऊ, म्हणजे परमेश्वर प्रवृत्तीच्या दूर जाऊ, आणि ते जाणं म्हणजेच प्रमाद आहे, म्हणजे दोष आहे. म्हणून आपण सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती हे विधी आपण करायचे नाहीत. कारण की यामुळे काय होईल? आपण ईश्वराच्या प्रवृत्तीपासून दूर जाणार आहोत आणि प्रमाद म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला दोष घडू शकतो. आणि म्हणून स्त्रियांनी दूर विजनाला जाऊ नये, तोही एक कारण. आणि दुसरं म्हणजे ईश्वर आज्ञेचं उल्लंघन, यामुळे परमेश्वराला खंती येईल, हे सुद्धा एक कारण आहे. आणि दोन्ही कारणास्तव या वचनाचं पालन जे आहे ते करायचं आहे. एकली स्त्री भलत्या टाकीती. का बरं? दूर गेलं तर काय म्हणजे व्यावहारिक घातपात काय होईल न? एकली स्त्री म्हणजे जर का एकटी स्त्री असेल तर भलत्या टाकीती म्हणजे कुणी कुठल्याही प्रकारचा त्रास त्या व्यक्तीला देऊ शकतात. आणि त्याच्यामुळे या वचनामध्ये स्वामींनी तो एक भाग सांगितलेला आहे की तुम्हाला आचरण करायचं असेल, काही करायचं असेल, स्मरणाला कुठे जायचं असेल, भिक्षेला जायचं असेल, तर तो समूह तुमचा असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच तो सजन विजन सांगितलेला आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला कोणी देऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला आचरण करताना होऊ नये, की जेणेकरून आपली ही देवावरची बुद्धी कधी कधी उडून जाते ना. आपल्याला वैयक्तिक त्रास झाला तर आपण देवावर विपरीत होऊन जातो. दुसऱ्याला कोणाला त्रास झाला तर आपण त्याला समजावून सांगतो, पण आपल्याला त्रास झाला तर आपण विपरीत होऊ शकतो आणि देवाने मला सहाय्य केलं नाही, अशा प्रकारचं आपण देवालाच काय करू शकतो? विपरीतत्वाने बोलू शकतो. आणि म्हणून इत्यादी हे सगळे दोषाच कारण गोष्टी आहेत. आणि म्हणून देवाने सांगितलं तेवढंच ऐकायचं, तेवढंच करायचं. त्या रकान्यामध्येच आपण राहिलो. भाव तुम्हाला आणि आवडी तुम्हाला पाहिजे तेवढी वाढवा, त्याला काही भावाची काही मर्यादा नाही कुठली. स्वामी सांगतात आवडी आवांका नाही, ती पाहिजे तेवढं वाढवा, पण रकाना मात्र आचरणाचा जो आहे तो मात्र देवाने सांगितलेला आहे, तशाच पद्धतीने तो आपण ठेवला पाहिजे. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य या प्रकरणातील 269 क्रमांकाचं वचन आहे, स्त्रिया सजन विजन होवावे.
आणि या संदर्भातली उत्तरार्ध 282 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो